मला एक अजून वेगळं अपील करायचं आहे की सायबर क्राईम खूप मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे. फोनवर कुठलीही माहिती न देता, म्हणजे कुणी समोरचा कोण बोलतोय, तो बँक मॅनेजर म्हणून सांगतोय की आणि कोण सांगतोय, तर ते जोपर्यंत पडताळणी होत नाही तर कसली धमकी देऊ दे, तुमचं इलेक्ट्रिक कनेक्शन कट होईल, तुमचं ATM कार्ड ब्लॉक होईल, कसल्याही प्रकारची धमकी किंवा कुठल्याही प्रकारचं डबल ट्रिपल फायदा मिळण्याचं किंवा कर्ज सुलभपणे मिळण्याचं आमिष दाखवणारे जे काही अपील असतील, असे काही फोन असतील त्यांना एंटरटेन केलं नाही पाहिजे. आणि कुठल्याही ज्या लिंक आहेत की नायकीनं काही फ्री गिफ्ट्स पाठवल्यात, IPLनं काही IPL चांगल्या पद्धतीनं पार पडली म्हणून लोकांना शूज आणि हे फ्री देणं सुरू केलं किंवा डिस्काउंटेड रेटमध्ये, अशा कुठल्याही लिंक क्लिक करू नयेत ज्यामुळं तुमच्या मोबाईलचा ताबा हा फ्रॉडस्टरकडे जातो आणि त्यामुळे तुमच्या अकाउंटमधली रक्कम ही परस्पर हडप केली जाते. तर त्यामुळं ह्या सगळ्या आमिषांना बळी न पडता सजग राहणं गरजेचं आहे. ट्रान्झॅक्शन्स करताना कुणी QR कोड पाठवलाय तर ते पैसे परत मिळण्यासाठी कधीच नसतो, तर तो पैसे घेण्यासाठी असतो. त्यामुळे QR कोड स्कॅन करतानाही शांत डोक्यानं केला पाहिजे. प्रत्येक ट्रान्झॅक्शन करताना 1 मिनिट विचार करून मग ते क्लिक केलं पाहिजे. आणि फेसबुक किंवा याच्यावर काही आकर्षक चेहऱ्याच्या तरुणींनी जर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर तो आपला मित्र आहे का मुळात, ती कशासाठी ॲक्सेप्ट करायची, हे सगळं बघितलं पाहिजे. नाहीतर त्या अनुषंगाने हळूहळू तुम्हाला चॅटिंग करत एका वेगळ्या ट्रॅपमध्ये नेण्याचे प्रकार सुरू आहेत. आणि यामध्ये बऱ्याचदा लोक पोलिसांमध्ये तक्रार करत नाहीत. काही व्हिडिओ कॉल्स केले जातात त्याच्यामध्ये न्यूड, समोरची मुलगी न्यूड होते आणि तुम्हालाही न्यूड व्हायला सांगते आणि त्यामध्ये मग त्याचं सगळं स्क्रीन रेकॉर्डिंग करून वगैरे नंतर मी तुमच्या सगळ्या फेसबुक कॉन्टॅक्ट्सना पाठवतो किंवा पोलीस स्टेशनला जातो, एखाद्या CBIच्या ऑफिसरचा फोन करतोय असं भासवलं जातं, दिल्ली क्राईम ब्रँचमधून फोन करतोय असं भासवलं जातं. कुणी घाबरायची गरज नाही, आम्ही तुमच्या मदतीला आहोत, तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाईल. अशा कुठल्याही प्रकारचं काही घटना तुमच्या बाबतीत घडली, पोलिसांकडे दाद मागा, आम्ही तुमच्या मदतीला तत्पर आहोत.